नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सन 2014ला पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी भाजपाला पूर्ण बहुमत दिल्याने मोदी पंतप्रधानपदी विराजमान झालेत। त्यांनी आपल्या कार्यकाळात जनहिताच्या राबविलेल्या अनेक योजना, देशहितासाठी घेतलेले ठोस निर्णय भावल्याने देशवासियांनी सन 2019च्या लोकसभा निवडणुकीत भरघोस यश देऊन त्यांना पुन्हा पंतप्रधानपदी आरूढ केले। त्यांच्या सरकारला आज 7 वर्षे पूर्ण झाल्याने भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या आदेशानुसार व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, व्यंकटेशराव गोजेगावकर व आमदार भीमराव केराम यांच्या मार्गदर्शनात ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर व्यंकटेश भोसले, वैद्यकीय अधिकारी निरंजन केशवे, डॉक्टर अभिजित आंबेडकर, डॉक्टर निरंजन केशवे, डॉक्टर वसीम, नामदेव रिठ्ठे, अण्णासाहेब पवार, साहेबराव सगरुळीकर, प्रकाश देशमुख, आत्राम यांच्यासह आरोग्य कर्मचारी व पोलीस कर्मचाऱ्यांना सन्मान करून त्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले। त्यानंतर तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट दिनेश येऊतकर, शहराध्यक्ष गोपू महामुने, ज्येष्ठ कार्यकर्ते विजय आमले, अनिल वाघमारे, अपिल बेलखुडे, संजय पेंदोर, राजू दराडे, संतोष तामखाने, सोनू पाटील, सोनू ठाकूर, महिला मोर्चाचे तालुकाध्यक्ष अश्विनी पाटील, प्रज्ञा गिर्रे, अर्पणा कडू, दीपमाला अग्रहारी, ममता गायकवाड आदींनी शहरात फिरून लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती करून मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले। आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या सरकार स्थापनेला आज यशस्वीरित्या 7 वर्ष पूर्ण झालेले आहे। त्याबद्दल सुद्धा एक अभिमानाची गोष्ट आहे आणि आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये सुद्धा सत्कार अनेक लोकांचे केले जातात, सर्वांचेच होतात। पण ही जी एक महामारी आहे, या महामारीमध्ये कोरोना काळामध्ये अनेक डॉक्टर असतील, अनेक सिस्टर असतील, अक्षरशः आमचे वार्ड बॉय असतील, यांनी सुद्धा पेशंट लोकांचे उरलेले शिळे असलेले अन्न, खाली पडलेले अन्न स्वतःच्या हाताने ग्लोव्स घालून वगैरे सुद्धा त्यांच्या जीवाची पर्वा न करता उचलून तिथे सेवा दिलेली आहेत। आणि आम्ही तिथे असा प्रयत्न करतो की पेशंटला जो काही त्रास झाला त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही त्या पेशंटच्या याचा आम्ही लगेच तिथं निराकरण करतो। पेशंटला कोणत्या प्रकारचा त्रास होऊ देत नाही, लाईट असू द्या, पाणी असू द्या, जेवण असू द्या, जेवणाच्या काही सुद्धा तक्रारी आल्या आपण त्या लगेच पुरवठादाराला त्या कंप्लीट करून घेतो आणि हे करतो। आपले जे आम्हाला सत्कार केला त्याबद्दल ग्रामीण रुग्णालयाच्या वतीनं आणि वैद्यकीय अधीक्षकच्या वतीनं आम्ही आपल्या सर्वांचा सत्कार करतो आणि आभार मानतो की आमच्या सर्वांचा सत्कार केला। धन्यवाद। जो दवाखान्याचा स्टॉप आहे त्यांचा सत्कार समारंभ छोट्या खाली करण्याचं जे पार्टीने ठरवलेलं आहे त्यानुसार करत आहोत। आणि खरं मला सांगायला खूप आश्चर्य वाटते सर, म्हणजे अतिशयोक्ती नाही आहे। भोसले साहेब असो, केशवे साहेब असो की मोरे डॉक्टर असो, आपले आंबेडकर डॉक्टर असो, कोणालाही फोन लावल्याच्या नंतर ते 1 मिनिटामध्ये फोन उचलतात। दिवस असो की रात्र। नांदेड जिल्ह्यामध्ये जे आपलं माहूरचं जे हॉस्पिटल आहे ते स्वच्छ आहे, खूप चांगली सेवा मिळते। कोरोना सेंटरमध्ये पण खूप चांगली सेवा मिळते। आम्हाला जे पेशंट इथून जातात, कोरोना पेशंट तिथे, तर तिथून फोन येते सगळ्यांचा। आणि त्यावेळेस जो आपला दवाखान्याचा स्टॉप आहे, आपले जे डॉक्टर लोक आहेत यांचं कौतुक सांगतात ते आपल्याला, म्हणजे सरांच्या तोंडून कौतुक ऐकण्यापेक्षा नेमकं त्या पेशंटच्या तोंडून जर आपण कौतुक ऐकलं तर ही खरी त्यांच्या कार्याची पोचपावती आहे। आणि तुमच्या खरंच कार्याचं आणि कौतुक तर मला करावंच वाटते, कारण माझ्यासाठी मला सगळेजण खूप चांगलं सहकार्य करतात। असंच तुमच्याकडून आम्हाला सहकार्य मिळो। संजय घोगरेसह अनवर खिची, विदर्भ न्यूज, माहूर।